काळे पडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी। रिक्षा चोरी करून त्यांना स्क्रॅप रिक्षांचे नंबर लावून वापरण्यास सराईत चोराला काळे पडळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या। एकूण 10,78,000 रुपये किमतीच्या 6 रिक्षा जप्त। काळे पडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 108/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) याप्रमाणे गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्ह्यातील आरोपी इसम याचा शोध घेण्याकामी काळे पडळ पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार महादेव शिंदे, लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, गिरीराज जगदाळे हे पोलीस स्टेशन हद्दीतील रिक्षा चोरी झालेल्या ठिकाणी एकूण 102 सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे फुटेज तपासत असताना पोलीस अंमलदार महादेव शिंदे यास त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोखराई धरण उंटरी पुणे येथे दाखल असलेल्या पुण्यातील चोरी झालेली रिक्षा क्रमांक MH12 SC 5223 झाडाखाली पार्क केलेली दिसून आली। त्यावेळेस स्टाफच्या मदतीने सापळा रचून शिताफीने रिक्षामध्ये बसलेल्या इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव शादाब युसुफ अन्सारी, वय वर्ष 25, राहणार गल्ली नंबर 24, सय्यदनगर, महादेववाडी रोड, हडपसर, पुणे असे असल्याचं सांगितलं। अटक आरोपीकडे केलेल्या तपासावरून हा आरोपी स्क्रॅप झालेल्या रिक्षांचे नंबर चोरी केलेल्या परीक्षांना जाऊन त्या रिक्षा वापरत असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या रिक्षांबाबत तपास करून काळे पडळ पोलीस स्टेशन व इतर पोलीस ठाण्याचे एकूण 5 गुन्हे उघड करून एक बीजधनी रिक्षा ताब्यात घेतली आहे। सदरची कामगिरी राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 6 पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल कुमार नवगिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे पडळ पोलीस स्टेशन यांच्या सूचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिकला हिगुडे, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, सद्दाम तांबोळी, गिरीराज जगदाळे यांच्या पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।